Educational Quality Improvement class. Subject English, Standard 10th. I am Mrs. Wadekar, working in a PDS, Vidya Niketan Madhyamik Vidyalaya, Donji. Today's our topic is assertive sentence and exclamatory sentence. हा तास जरी 10वी साठी रेकॉर्ड होत असला तरी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि असर्टिव्ह सेंटेन्सेस हा भाग जो आहे तो आपल्याला 8वी आणि 9वी या दोन्ही वर्गांसाठी हे ग्रामर आपल्याला युजफुल आहे. असर्टिव्ह सेंटेन्स हा आपला पहिला पार्ट आहे. त्याच्या आधी आपण वाक्य म्हणजे काय बघूया. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस अ कंप्लीट आयडिया. Sentences can be classified into a different types. आणि त्यामध्येच असर्टिव्ह सेंटेन्स हा एक टाइप आहे किंवा एक प्रकार आहे. अ सेंटेन्स दॅट्स मेक अ स्टेटमेंट or assertion is called assertive sentence. याला डिक्लरेटिव्ह सेंटेन्स असंही म्हटलं जातं की त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला डिक्लेअर केलेलं असतं, माहिती दिलेली असते. असर्टिव्ह सेंटेन्सचं सूत्र आपण जर बघितलं किंवा वाक्याची रचना बघितली तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना असते. ज्या वाक्यामध्ये एखाद्या घटनेविषयी सामान्य विधान केलेले किंवा माहिती दिलेली असते अशा वाक्याला विधानात्मक किंवा विधानार्थी वाक्य असे म्हणतात. विधानार्थी वाक्य ही होकारार्थी किंवा नकारार्थी अशा दोन्ही प्रकारची असतात. उदाहरणार्थ, देर आर मेनी विलेजेस इन इंडिया. श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल. नाउ लेट्स सी द व्हाट इज मीन बाय एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. अ सेंटेन्स एक्सप्रेसेस सम सडन स्ट्रॉंग फीलिंग इज कॉल्ड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातील आनंद, दुःख, प्रेम, आश्चर्य, भीती, राग, लोभ, तिरस्कार इत्यादी भावना ज्या वाक्यातून व्यक्त केलेल्या असतात त्या वाक्याला उद्गारवाचक वाक्य असं म्हणतात. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस मोस्टली बिगिन्स विथ व्हॉट और हाउ and ends with exclamation mark. बऱ्याचदा हुर्रे, ब्रावो, ओ, वाव, आउच अशाही प्रकारचे उद्गार जे आहेत ते वाक्याच्या सुरुवातीला असतात. Let's see the example. What a clever boy he is and how horrible. Both sentences starts with the WH question words but it never ends with a question mark. That's why it is an exclamatory sentence and it is not a question. Now let's see how to convert assertive sentence into the exclamatory sentence. Shweta is a very beautiful girl. या वाक्यामध्ये very जे आहे ते आपल्याला very म्हणजे खूप छान असे तर ब्युटिफुल गर्ल हे ब्युटिफुल हे विशेषण आहे. गर्ल हे त्याच्या पुढे नाम आलेलं आहे. जर विशेषणाच्या पुढे नाम आलं असेल तर असर्टिव्हचं एक्सक्लेमेटरी करत असताना वाक्याची सुरुवात व्हॉट न करावी. त्यानंतर विशेषण आणि त्याच्या पुढील शब्द आहे तो लिहावा आणि नंतर वाक्यातील कर्ता आणि टू बीचे सहाय्यकारी क्रियापद किंवा वाक्यामध्ये साधा वर्तमानकाळ, साधा भूतकाळ आणि असेल तर मग ती क्रियापद आपण त्याच्या पुढे लिहायचं असतं. इथे श्वेता इज येईल आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह देणे हे महत्वाचे असते. दुसरं उदाहरण बघूया. शी सिंग्स व्हेरी स्वीटली. इन दिस सेंटेन्स यू विल सी आफ्टर व्हेरी देर इज ओनली अ ॲडवर्ब स्वीटली. सो वी विल स्टार्ट अ सेंटेन्स विथ हाऊ. हाऊ स्वीटली शी सिंग्स. विशेषणानंतर येणारं नाम हे एकवचनी असेल तर ए किंवा ॲन हे आर्टिकल वापरलं जातं. इथे आर्टिकल नाही वापरलं गेलेलं. सो वी विल स्टार्ट अ सेंटेन्स विथ हाऊ. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. दे आर व्हेरी गुड. हाऊ गुड दे आर. सीमा इज अ व्हेरी क्लेवर लेडी. व्हॉट अ क्लेवर लेडी सीमा इज.
असरेटिव्हचं एक्सक्लेमेटरी करत असताना असरेटिव्हच्या वाक्यामध्ये काही शब्द आलेले असतात ते आपल्याला काढायचे असतात. स्ट्रॉंग फिलिंग्स दर्शवणारे शब्द जे असतील ते आपल्याला रिमूव्ह करायचे असतात. फॉर एक्झाम्पल, व्हेरी, इंडीड, रिअली, ग्रेट, ग्रेटली, एक्स्ट्रीमली, सर्टनली, स्ट्रॉंग, सो, exceedingly, fine, highly, immensely, terribly. These words we have to remove. Now let's move to the exclamatory to assertive. What a beautiful girl she is. This is the example of exclamatory sentence. Let's see the structure. टोटल एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा आपण बघूया. त्याच्यामध्ये वॉट किंवा हाऊनी वाक्याची सुरुवात असते. आफ्टर दॅट an plus adjective or adverb plus noun, subject and helping verb, and at the end exclamatory mark. What a strange baby that is. How busy morning it is. And what an amazing story it is. These are the examples of exclamatory sentence. We will see one by one how to convert exclamatory sentence into the assertive sentence. तुम्हाला सुरुवातीला सूचना दिली जाते, मेक इट assertive किंवा चूज द करेक्ट सेंटेन्स और द करेक्ट ऑप्शन. दॅट टाइम आपल्याला माहित आहे की assertive सेंटेन्स म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना असते. म्हणून आपण एक्सक्लेमेटरीचं असरेटिव्ह करत असताना वाक्याची सुरुवात सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आणि त्याच्यानंतर येणारे हेल्पिंग वर्ब्स किंवा जर मूळ क्रियापद त्याचं दिलेलं असेल म्हणजे जर प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट टेन्स असेल तर ते क्रियापदाने आपण सुरुवात करतो. शी इज अशी वाक्याची सुरुवात होईल. त्यानंतर वाक्यामध्ये आधीच्या वाक्यामध्ये असणार आपण आर्टिकल वापरू ए. त्याच्यानंतर अ व्हेरी हा शब्द वापरणार आहोत. वॉट आधीच्या वाक्यामध्ये असणार आपण काढून टाकणार आहोत. त्यानंतर अ ब्युटिफुल गर्ल हा वापरायचा आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं नाही. तिथे आपल्याला वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप हा द्यावा लागतो. सो मग आपलं असं वाक्य असरेटिव्हचं तयार होतं. शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. व्हॉट अ स्ट्रेंज बेबी दॅट इज. सो that is a very strange baby. What an amazing story it is. It is an amazing story. एक्सक्लेमेटरी टू असरेटिव्ह करताना आपण वॉटची वाक्य बघितली. आता हाऊ न जर वाक्य सुरू होणारं असेल तर मग त्याचं चेंज काय होतो, त्याचा स्ट्रक्चर काय होतो. लेट्स सी. हाऊ प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस ॲडवर्ब प्लस सब्जेक्ट प्लस नाउन प्लस वर्ब प्लस exclamatory mark. This is the structure. How excited she is. She is highly excited. आता आपण हायली हा शब्द वापरलेला आहे. प्रत्येक वेळेला व्हेरी हाच शब्द येईन असं नाही. तर आपण जी उदाहरणं बघितलेली होती की तिथे वेगवेगळे शब्द विशेषणाच्या संदर्भाने तुम्ही वापरले पाहिजेत. How well Manish paints. Manish paints very well. How busy morning it is. It is a very busy morning. हे वाक्य सोडत असताना शेवटी तुम्हाला सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब असतं ते तुम्ही सुरुवातीला घ्यायचं. त्याच्यानंतर वॉट किंवा हाऊ रिमूव्ह करायचा आणि तिथे व्हेरी लिहायचं. त्याच्यानंतर जे विशेषण असेल ते लिहून शेवटी फुल स्टॉप द्यायचा. एक्सक्लेमेटरीचा असरेटिव्ह करत असताना काही शब्द आपल्याला ॲड करावे लागतात. असरेटिव्हचं एक्सक्लेमेटरी आपण जेव्हा करत होतो तेव्हा शब्द ते काढलेले होते. आता इथं तेच शब्द आपल्याला वापरायचे असतात. व्हेरी, इंडीड, रिअली, ग्रेट, ग्रेटली, एक्स्ट्रीमली, सर्टनली, exceedingly, fine, highly, immensely, and terribly. These words we have to use in the assertive sentences. Let's see some examples. We'll see another rule for it. What a beautiful place.
If you watch in this sentence, there is no subject and verb or helping verb. In this case, we have to use it is. It is a very beautiful place. How nice game. It is a very nice game. How black stones. These are very black stones. इथे stones अनेक वचन आले, आपण these वापरले. How pleased he is. So he was much pleased. What a piece of a man. Man is a fine piece. What a beautiful piece of forest it is. It is an exceedingly beautiful piece of forest. आपण जर या वाक्यांचं सगळ्यांचं ऑब्झर्वेशन केलं तर इथे आपण मच वापरलेला होता. इथे आपण मच यूज केला, इथे फाईन केलेला आहे आणि इथे एक्सिडिंगली केलेला आहे. म्हणजे विशेषणानुसार तुम्हाला तिथे योग्य तो शब्द वापरायचा असतो. हाव स्वीट एकदम शॉर्ट सेंटेन्स आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला हाव आणि स्वीटच दिलेला आहे. अशा वेळेला एक्सक्लेमेटरीचं असरेटिव्ह करताना वाक्याची सुरुवात इट इज व्हेरी स्वीट असं होतं. लेट्स रिवाइज व्हॉट वी लर्न. वी लर्न असरेटिव्ह टू एक्सक्लेमेटरी and exclamatory to assertive. छोटा आणि अतिशय सोपा पण हमखास 1 मार्क देणारा आपला हा ग्रामरचा पार्ट आहे. आपण सगळ्यात शेवटी एवढंच लक्षात ठेवायचं की अ व्हेरी किंवा अ ग्रेट असेल तर ते त्याच्यामध्ये आपण वॉट लिहिणार आहोत. वॉट अ आणि वॉट अचं वाक्य असेल तर तिथे आपण अ व्हेरी किंवा ग्रेट किंवा रिलेटेड वर्ड्स तिथे यूज करून वाक्य कन्व्हर्ट करणार आहे. आणि व्हेरी आणि हाऊ यांची जोडी लक्षात ठेवायची की हाऊचं वाक्य असेल म्हणजे एक्सक्लेमेटरी असेल तर व्हेरी यूज करायचा. व्हेरी असणारं असरेटिव्ह सेंटेन्स असेल तर तुम्ही हाऊनं वाक्याची सुरुवात करायची. थँक्यू.